संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी आरोपींनी पहिलाच एक पर्याय शोधून ठेवला होता। त्यानुसार तो प्लॅन सक्सेसफुल करण्यासाठी एका महिलेला सुद्धा तयार करण्यात आलं होतं, पण त्यांचा हा प्लॅन काही सत्यात येऊ शकला नाही। तर दुसरीकडे याची कुणकुण सुद्धा बाहेर लागली होती, म्हणून या प्लॅन मधील महत्त्वाची साक्षीदार ठरू शकणाऱ्या त्या महिलेला संपवण्यात येईल अशी एक थेअरी संतोष देशमुखांच्या हत्येनंतर अनेकदा सांगण्यात आली, पण तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते। पण अशातच आता एका महिलेची संशयित पद्धतीने हत्या झाल्याची घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा ही थेअरी चर्चेचा विषय ठरत आहे। म्हणूनच संतोष देशमुखांच्या हत्येतून सुटण्यासाठी आरोपींनी कोणता प्लॅन बनवला होता, प्लॅन कसा फिसकटला आणि यात आरोपींना मदत करणारी ती महिला कोण, याच सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। आरोपींनी फक्त संतोष देशमुख यांच्या हत्येचाच प्लॅन केला नव्हता, तर संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर यातून कसं सुटायचं याचा प्लॅन देखील करून ठेवला होता। त्यासाठी लागणारी चोख व्यवस्था देखील केली होती। संतोष देशमुख यांच्या मृतदेहाबाबत माहिती मिळाली तेव्हा गावकरी तिकडे गेले। गावकरी संतोष देशमुखांच्या मृतदेहापाशी पोहोचले तोपर्यंत पोलिसांनी तिकडे एक रुग्णवाहिका बोलावली होती। या रुग्णवाहिकेतून संतोष देशमुख यांचा मृतदेह केसकडे नेला जाणार होता, पण केसकडे न जाता रुग्णवाहिका एका फाट्यावरून केसच्या दिशेने जाण्याऐवजी कळंबच्या दिशेने वळाली। त्यामुळे रुग्णवाहिकेच्या मागे असणाऱ्या काही गावकऱ्यांना संशय आला, त्यामुळे ते रुग्णवाहिकेच्या मागे गेले। तिकडे एका महिलेला तयार ठेवण्यात आले होते। या महिलेशी संतोष देशमुख यांचे अनैतिक संबंध होते। त्यांच्यातील वादातून संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली आणि यातूनच त्यांची हत्या झाली असे बीड पोलिसांना दाखवायचे होते। मात्र मस्साजोग गावातील तरुण रुग्णवाहिकेचा पाठलाग करत असल्याने त्यांनी रुग्णवाहिका कळंबच्या दिशेने का आणली असा प्रश्न करताच रुग्णवाहिका पुन्हा केसच्या दिशेने वळवण्यात आली आणि त्यांचं हे प्लॅनिंग फेल गेलं आणि त्यांना यातून वाचता आलं नाही असा दावा मस्साजोगच्या गावकऱ्यांनी केला होता। या दरम्यान ज्या महिलेला आरोपींनी संतोष देशमुखांवर आरोप करण्यासाठी तयार केलं होतं, तीच महिला आता आरोपींच्या विरोधातील एक खूप मोठा पुरावा ठरू शकणार होती। या महिलेच्या साक्षीमुळे आरोपींविरुद्ध तगडे पुरावे निर्माण झाले असते, त्यामुळे आरोपींवरचे गुन्हे सिद्ध होण्यास मदत होणार होती। म्हणूनच आरोपींनी या महिलेला संपवण्याचा निर्णय घेतला असावा असं सांगण्यात येत आहे। तर दुसरीकडे या महिलेला शोधून तिचा जबाब नोंदवावा अशी मागणी मस्साजोग ग्रामस्थांकडून करण्यात येत होती, जेणेकरून आरोपींविरुद्ध सबळ पुरावे मिळतील। पण त्या महिलेचा काही शोध लागलाच नाही आणि अशातच 2 दिवसांपूर्वी कळंबमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि हीच महिला खोटी तक्रार देणारी महिला होती असं बोललं जाते। मनीषा कारभारी बिडवे असं या मृत महिलेचं नाव असून ती बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा येथे जन्मली होती। आडस हे या महिलेचं माहेर होतं। सध्या ही महिला कळंब शहरातील द्वारकानगरी वसाहतीत एकटी राहत होती। मृत महिला खासगी सावकारी देखील करत होती। महिलेच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आलं आहे। तर अनैतिक संबंधांमधून महिलेची हत्या झाल्याचा संशय सध्या व्यक्त केला जातोय। दरम्यान संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी याच महिलेचा उपयोग केला जाणार होता, पण आरोपींचा प्लॅन फिसकटल्याने या महिलेची हत्या करण्यात आली असा आरोप सध्या केला जातोय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मनीषा बिडवे या महिलेचा वापर केला जाणार असल्याचा आरोप झाला होता। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू असताना महत्त्वाची साक्षीदार ठरणाऱ्या या महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती। तर या संबंधी माहिती मिळताच बीड पोलिसांनी या महिलेचा मृतदेह कुजल्यामुळे घरातच या महिलेचे शवविच्छेदन केले आणि लगोलग तिचे अंत्यसंस्कारही उरकण्यात आले। त्यामुळे बीड पोलिसांवर पुन्हा एकदा संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे। दरम्यान संबंधित महिलेकडून अनेक नावे वापरण्यात येत होती असा दावा करण्यात येत असल्याने तिचे खरे नाव काय आहे याबद्दल कोणतीही ठोस माहिती सांगता येत नाही। या सगळ्या प्रकरणात एका गोपनीय साक्षीदाराने साक्ष दिली आहे। हा साक्षीदार ज्या बैठकीत हा प्लॅन ठरला होता त्या बैठकीत उपस्थित होता। संतोष देशमुख यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठीचा प्लॅन आरोपींनी केला होता। हा प्लॅन विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याकडून करण्यात आला होता। विष्णू चाटेला सुदर्शन घुलेनं सांगितलं होतं
आम्ही सरपंच संतोष देशमुखांना उचलून नेतो आणि तक्रार करायला गेला तर त्याच्या विरोधात 376चा गुन्हा दाखल करतो, असं गोपनीय साक्षीदाराने आपल्या साक्षीत सांगितलं असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यातून या महिलेची थेरी खरी असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असलेल्या कळंब मधील महिलेच्या हत्या प्रकरणी बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे। रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद अशी या 2 आरोपींची नावे आहेत। कळंब पोलिसात या दोघांविरोधात पहाटे 5 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी बीड जिल्ह्यातील केज येथील असल्याची माहिती आहे। तर पोलिसांकडून करण्यात आलेली ही कारवाई अतिशय महत्त्वाची असून या मारेकऱ्यांकडून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहासोबतच त्याच खोलीत 2 दिवस झोपला होता। मृतदेहा शेजारी बसूनच त्यानं जेवणही केलं होतं। मात्र 3 दिवसांनंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो बाहेर पडला। त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसले याने आपल्या केज येथील मित्राला घेऊन येत मृतदेहही दाखवला होता। रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा। काही आक्षेप असलेले व्हिडिओ आणि फोटो दाखवत मयत महिला आरोपीला टॉर्चर करत असल्याची माहिती आहे। त्यामुळेच या आरोपीने महिलेची हत्या केल्याचं सांगितलं जाते। दरम्यान पोलिसांनी संबंधित महिलेची 22 मार्च रोजी हत्या घडली, त्या दिवशी महिलेने आरोपीला उठाबशा काढायला लावल्या होत्या अशी माहिती दिली आहे। गूढ समता संपत नाही आणि हत्या समता संपत नाहीत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या। संतोष देशमुखांवर अनैतिक संबंध असल्याचे आरोप करण्यासाठी तयार असलेली कळंब शहरातील द्वारका नगर मध्ये राहत असलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळते। ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी ती मनीषा आकुसकर आडस, मनीषा बिडवे, मनीषा मनोज बियानी, मनीषा राम उपाडे, मनीषा संजय गोंदवले अशा वेगवेगळ्या नावांचा वापर करायची अशा आशयाची पोस्ट करत अंजली दमानिया यांनी यासंबंधी अनेकांचं लक्ष वेधलं होतं। तर या महिलेच्या हत्येमागे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा हात असू शकतो का, यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।